हा जो इथं न्याय मिळवण्यासाठी मागील 12 वर्षापासून इथं चक्रा मारू राहिला, त्याचा 12 महिन्यापासून सॉरी यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे आम आदमी पार्टीतर्फे। यांच्या मागणीला कसे काय पाठिंबा दिलेला आहे ते आमच्या दर्शकांना। पहले तो सर मैं पहले हिंदी में बोलूंगा। मेरा नाम लतीफ जब्बार खान है, आम आदमी अल्पसंख्या जिला अध्यक्ष। यानी अल्पसंख्या में ये भी बाबा आता, ये अपंग है और ऐसे अपंग लोगों को पिछले 2 दिन पहले अपंग ही थे बेचारे, और ये अपंग है बेचारे L5 के अंदर कैनाट गार्डन के अंदर, वो गार्डन के अंदर कोई इतना ट्रैफिक नहीं है, जब बेचारे की टपरी उठा लिए और गुलमंडी में चल जाओ, औरंगपुरे में चल जाओ, हाँ वहाँ नहीं है। वहां पर देखो क्या कंडीशन गुजरी, तो वहाँ लोगों को नहीं बोला जाता। वहाँ आमदार साहब का घर है, वहाँ खासदार साहब का घर है, वहाँ माजी खासदार का घर है। अरे बेचारे गरीब अपंग की क्यों तलतलाट ले रहे। हमारा आम आदमी पार्टी का समर्थन है, आम आदमी पार्टी इनका साथ है। अगर ये 8 दिन के अंदर इन्होंने इनको जवाब नहीं दिए और कुछ इसका सवाल का जवाब नहीं देंगे, ये बेचारे की तलतलाट का जो ये बदुआ का दुआ वो ले रहे, तो इंशाल्लाह मेरा वादा है कि हम आम आदमी पार्टी के इनको लेकर साथ में हम टैंक डाल के आत्मदान तो बाद में करेंगे, पहले हम यहाँ पर हम जो है तो महानगर पालिका खिलौना कर देंगे। एक भी आदमी को हम गेट के अंदर नहीं जान देंगे, ये हमारा वादा है। लतीफ जब्बार खान बोल रहे, आम आदमी पार्टी। तर आज आपण महानगरपालिकेत आलेले आहे हो आपली, आणि आपण वारंवार येत आहे महानगरपालिकेत। आता आपली मागणी काय आहे आणि काय त्रास देत आहे तुम्हाला अधिकारी, ते आम्हाला दर्शकांना सांगा। माझी जवळपास 12 महिने झाले माझी दुकान बंद आहे। 2020 मध्ये मला पांडे साहेबाच्या काळामध्ये परमिशन दिलेली होती, परंतु अतिक्रमणवाले काही कारण नसताना त्यांनी माझी पानटपरी उचलून नेली। मी त्यांना सगळे माझे कागदपत्र परमिशन दाखवले, त्यांना सांगितलं मला परमिशन आहे, परमिशन दिलेली आहे, माझी पानटपरी उचलू नका, माझ्यापासून कोणाला त्रास नाही। तरीही त्यांनी, अपंग माणूस आहे तरी त्यांनी न ऐकता माझी पानटपरी त्यांनी उचलून नेली। जवळपास या गोष्टीला 12 महिने कंप्लीट झाले आहे। मी प्रत्येक अधिकाऱ्याला विनंती अर्ज करून त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल न घेता मला प्रत्येक वेळी चक्रा मारावं लागतात। पैशाची मागणी केली का त्यांनी? 1 वर्ष झाले माझी दुकान बंद आहे। हो, कमिशनर साहेबालाही भेटलो, कमिशनर साहेबांनी सांगितलं मला, मी का ठेका घेतला का? त्यांनी असं म्हटलं सर माझ्या मुलाबाळांचं शिक्षण चालू आहे, लहान मुलं आहे, मी एका हाताने अपंग आहे। आपलं म्हणणं असं आहे आपण अपंग आहेत हो, आणि सगळ्या भरण पोषणाची जबाबदारी आपल्या माझ्यावरच आहे, आणि सध्या सणासुदीचे दिवस आहे। हो 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 आता आणि एवढ्यात त्याच्याहून पुढे म्हणजे पावसाने थैमान घातलेलं आहे, बरोबर आहे। सगळीकडे, आणि तुमची ते महानगरपालिकेने टपरी घेऊन नेली, हो उचलून टाकलेली ती। मी तुमची मागणी मान्य न झालं तुमचं पोस्ट पाऊल कोणतं? माझी मागणं न मान्य झाल्यास मी म्हणजे लोकशाही मार्गाने समोर महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसणार। आत्मदान वगैरे काय? हो, आत्मदहन करणार। जर माझ्या मागण्या नाही झाली तर, पूर्ण मला जागा नाही मिळाली तर। काय नाव आपलं? अरुण तुळशीराम सावळे, N2 ठाकरे नगर, ठिकाणी होती आपली टपरी? कॅनॉट प्लेस मध्ये। त्याची कॅनॉट पॅलेस येथे महानगरपालिकेने त्याला 200 स्क्वेअर फीट जागा त्याचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जी जागा दिली होती, आणि ती जागा महानगरपालिकेने कुठलीही पूर्व सूचना न देता त्याची जी पानटपरी होती, ज्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा, त्याच्या कुटुंबाचं त्याच्या मुलांचं शिक्षण जे चालायचं त्याच्यावर त्याची उपजीविका भागायची, आणि अशा अपंग माणसाची पानटपरी महानगरपालिकेने निर्दयीपणे उचलून टाकली आणि त्याला जो रोजगारापासून त्याला वंचित करून टाकलं। महानगरपालिका आयुक्त साहेबांना आणि इतर अधिकाऱ्यांना भेटून सर्वांशी चर्चा करून सर्वांना निवेदन देऊन हा माणूस इतका थकला की शेवटी या माणसाने आज इथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला। म्हणजे आता महानगरपालिका असं झालेलं आहे की ज्याच्यावर अन्याय होईल त्याने डायरेक्ट आत्महत्याच करावी।
कारण माग अतिक्रमण त्याचं घर तुटलं होतं, तिथेही एका माणसाने आत्महत्या केली. आता हा अपंग माणूस आहे, हा कुठं जाणार आहे? यालाही या अपंग माणसाला महानगरपालिका आत्मदहन करून, म्हणजे आत्मदहन म्हणजे आत्महत्या झाली, त्यांनी जर खरोखर तिथं जर आत्मदहन केलं आणि याच्यातून जर याचं जर जीवाचं जर काही बरं वाईट जर झालं तर याच्या कुटुंबाला कोण पाहणार आहे? महानगरपालिका आयुक्त साहेबांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी इथे संबोधित करून हे सांगतो की या अपंग माणसाला आपण न्याय लवकरात लवकर द्यावा. त्याची जी पानटपरी आहे, त्याची जी उपजीविका भागवायचं जे साधन आहे ते त्याला लवकरात लवकर महानगरपालिकेने परत करावं, एवढंच मी महानगरपालिका आयुक्त यांना विनंती करतो. आणि जर या माणसाने जर टोकाचं जर पाऊल उचललं तर यांच्यासोबत कंत्राटी कामगार संघटना ही पूर्ण ताकदनिशी उभी राहील आणि महानगरपालिका प्रशासक यांना